श्री बुद्धभूषण ग्रंथात संभाजीराजे 617व्या श्लोकात सांगतात, चांगल्या मनुष्याची संगत करावी, विद्वानांशी वार्तालाप करावा, निर्लोभी मनुष्याशी मैत्री करावी. निर्लोभी मनुष्याबरोबर मैत्री करणाऱ्याचा नाश होत नाही. छत्रपती संभाजीराजे सांगतात की राजाने 7 प्रकारचे दोष टाळले पाहिजेत. ते 7 प्रकारचे दोष कोणते आहेत ते बघा. दुसऱ्यांना टोचून बोलणे, कठोर बोलणे, राज्यापासून जाणे, मद्य, ताडी इत्यादी मादक द्रव्य, स्त्री व्यसन, प्राण्याची शिकार करणे, जुगार. हे 7 प्रकारचे दोष राजाची संकटे आहेत, हे राजाने जाणले पाहिजे. संभाजीराजेंनी नुसते सांगितले नाही तर आचरणात सुद्धा आणले होते. 616व्या श्लोकात ते सांगतात, मनुष्याने आळस करू नये. आळस हा मानवाच्या शरीरातील फार मोठा शत्रू आहे. मनुष्याने सतत उद्योग करावे. अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजेंच्या मनावर बुद्ध विचारांचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांना अनेक प्रकारच्या भाषांचे ज्ञान होते. इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हिब्रू, फारशी, उर्दू या भाषांचे ज्ञान त्यांना होते. संभाजीराजे 605व्या श्लोकात म्हणतात, मूर्खस्तु परिहर्तव्यः प्रत्यक्षो द्विपदः पशुः विद्यते वाक्यशल्येन अदृष्ट कंटको यथा. याचा अर्थ मूर्ख माणसाला नेहमी टाळत राहावे. तो प्रत्यक्ष 2 पायाचा पशुच असतो. टोचणाऱ्या वाक्याने तो डिवचत असतो व न दिसणाऱ्या काट्याप्रमाणे नेहमी टोचत असतो.